एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना तिवसा शहरातील त्रिमूर्ती नगरातील सागर प्रभाकर हिमाणे यांच्याशी संबंधित घडली आहे। 36 वर्षीय शहीद सैनिक सागर हिमाणे यांचा मध्य प्रदेशातील इटारसी येथे झालेल्या रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात श्रद्धांजली देण्यात आली। सागर यांच्या कुटुंबावर आलेला हा शोक शब्दात सांगता येण्यासारखा नाही। सागरच्या कुटुंबियांनी त्यांचे पार्थिव पाहून शोक व्यक्त केला। तिवसा शहरातील त्रिमूर्ती नगरात राहणारे सागर प्रभाकर हिमाणे हे 5 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इटारसी येथे रेल्वे अपघातात शहीद झालेत। ते जम्मू काश्मीरच्या लडाखमध्ये कर्तव्यावर जात होते। 4 फेब्रुवारीला नागपूर येथे रेल्वेने प्रस्थान केल्यानंतर मध्यरात्री इटारसी येथे हा अपघात घडला। सागरच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सागरच्या कुटुंबियांनी इटारसी गाठले आणि शवविच्छेदन करून सागरचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेत। 6 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता सागर हिमाणे यांचे पार्थिव त्यांच्या घरात अंतिम दर्शनासाठी ठेवलेत। यावेळी त्यांची पत्नी आणि आई अश्रुपूरित डोळ्यांनी त्यांचे पार्थिव पाहताच आक्रोश व्यक्त केला। उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूचं समुद्र उसळला। सागर हिमाणे यांच्या पार्थिवाला शासकीय सलामी देण्यासाठी तिवसा पोलीस आणि पुलगाव येथील जवान एकत्र झालेत आणि 3 वेळा हवेत फायर करून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सागर हिमाणे यांच्या निधनाने तिवसा शहरात एक शोककळा पसरली आहे। त्यांचे कुटुंबीय, मित्र, शेजारी आणि संपूर्ण समाज या दुःखात सहभागी झाले आहेत। त्यांचा बलिदान राष्ट्राच्या कर्तव्यासाठी होता आणि तेच त्यांचे महान कार्य आहे। त्यांच्या पत्नी, मुली आणि कुटुंबियांच्या सहनशीलतेला सलाम।